Hello everyone. This is the e-learning platform initiated by Science Park Savitribai Phule Pune University. This is based on the 8th standards SSC board's second chapter. The topic is health and diseases. This is the last part of the series. We will talk about non-infectious diseases and few different examples of non-infectious diseases. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं. मग आता नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग असे असतात की जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शनमुळे किंवा कॉन्टॅक्टमुळे होण्याचा धोका नसतो. असे अनेक आजार असतात जे आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाला म्हणून, कमतरता झाली म्हणूनही होतात. There are many diseases which occur because of some problems or lack of things in our body. They are likely to have causes such as lifestyle factors, environmental toxins, or gene mutations. आपण काही महत्त्वाचे आजार बघूया. ह्यातला पहिला आहे हार्ट डिसीज. आपण बरेचदा ऐकतो की एखाद्याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक होतं. एखाद्याचं हार्ट वीक आहे असं का होत असेल बरं? याची अनेक कारणं आहेत. लॅक ऑफ एक्सरसाइज, पुअर डाएट, स्मोकिंग, ड्रिंकिंग, डायबिटीज, हायपरटेन्शन एक्सेट्रा. ह्या सगळ्यामुळे आपल्या हृदयावर खूप ताण येतो. एफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीजेस ड्यू टू लॅक ऑफ ब्लड सप्लाय. You get severe chest pains, shoulder starts to hurt, neck and arm also hurts. Your hand starts to cramp, you feel uneasy. When you see such symptoms in anyone near you, you should immediately call doctor. Call for ambulance on helpline number 102. Always remember. Diabetes is a condition that affects the body's ability to process blood glucose, otherwise known as blood sugar. There are mainly two types, type 1 and type 2. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होतं. हे इन्सुलिन काय करतं तर हे इन्सुलिन आपल्या शरीरातली शुगर कंट्रोल करत असतं. टाइप 1 डायबिटीस मध्ये काय होतं बरं मग? टाइप 1 डायबिटीस मध्ये आपलं शरीर इन्सुलिन बनवणंच बंद करून टाकतं. त्याच्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल खूप वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे गोळ्यांच्या स्वरूपात, इंजेक्शनच्या स्वरूपात इन्सुलिन घ्यावं लागतं. मग टाइप 2 डायबिटीस मध्ये काय होतं? तर टाइप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिन काम करेनासं होतं. म्हणजे जसं आधी इन्सुलिन सिक्रेट झालं की शुगर लेवल नॉर्मलला येते, तसं हा डायबिटीस असलेल्या लोकांचं होत नाही. त्यांची बॉडी जरी इन्सुलिन प्रोड्यूस करत असली तरीही शुगर लेवल कंट्रोल होत नाही. ह्या सगळ्यात कॉमन प्रकारचा डायबिटीस आहे टाइप 2 डायबिटीस. हा डायबिटीस असलेला कळणार कसा? तर मग ह्या डायबिटीसचे सिम्पटम्स काय? ह्या डायबिटीसचे सिम्पटम्स आहेत की आपली भूक खूप वाढते, खूप तहान लागते, वजन अति कमी होतं, फ्रिक्वेंटली युरिनेशन, ब्लरी विजन, खूप थकायला होणं, एखादी जखम भरवायला खूप वेळ लागणं, हे सगळे डायबिटीसचे सिम्पटम्स आहेत. बरेचदा डायबिटीस हेरिडिटरी असतो, म्हणजे आजी आजोबांना असला तरी त्यांच्या मुलांना तो होऊ शकतो. No exercise, mental stress, obesity, unhealthy food habits are also causes of diabetes. पण मग ह्याचा उपाय काय? तर नियमित व्यायाम, frequently healthy workout, eating healthy food, proper medication, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बरं का. तर आता दुसऱ्या प्रकारचा आपला नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे कॅन्सर. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो.
पण जेव्हा आपल्या पेशींची अनियंत्रित अपसामान्य वाढ होते तेव्हा आपण त्याला कॅन्सर म्हणजेच कर्करोग असं म्हणतो. There are different types of cancers which can affect different organs and their reasons are also different. But when there is uncontrolled abnormal growth, cell growth, then it is called as cancer. Different organs can get affected because of cancer. Breast, tongue, lungs, uterus, different tissues like blood, stomach, skin, mouth. सो वेगवेगळ्या अवयवांना हा कॅन्सर होऊ शकतो. जसं गर्भाशय, जठर, त्वचा, स्तन, तोंड, फुफ्फुसं, जीभ, वेगवेगळ्या उती, रक्ताचा कॅन्सर. ह्या कर्करोगाच्या पेशींचा समूह किंवा गाठी तयार होतात त्याला आपण म्हणतो दुर्दम्य अर्बुद. These group of or lump of cancerous cells are called as malignant tumor. हा कॅन्सर कशामुळे होत असेल असं तुम्हाला वाटतं? ह्याला बरीच कारण आहेत. Few reasons are mutation. कधी कधी हेरिडेटरी सुद्धा कारण असू शकतं. Excessive junk food consumption, alcoholism, smoking, gutka or chewing tobacco, lack of fibrous content in our diet. So what are the symptoms of cancer? Chronic cough म्हणजेच बरेच काळापासून असलेला खोकला, hoarse voice म्हणजे घोगरा आवाज, difficulty in swallowing म्हणजे गिळताना त्रास होणं, incurable scar or inflammation, lumps in breast, unexplained weight loss. There are different therapies on cancer, operations, radiations, chemotherapy, etc. depending on which type of cancer you have. Okay, we have talked about lot of serious stuff. Now let's do a little bit of fun. This vitamin wheel is a fun activity we all can do at home. At Science Park, we have this big vitamin wheel on the wall. We can play with it whenever we want. पण आपण असं अचानक व्हील, विटामिन्स, फन ऍक्टिव्हिटी वगैरे असं का बोलतोय? तर आपल्या जेवणामध्ये, आपल्या आहारात जर सफिशियंट अमाऊंट विटॅमिन्सची नसेल, आपल्या पोटामध्ये जर बरोबर अमाऊंट विटॅमिन्सची नाही गेली तरीही आपल्याला आजार होऊ शकतात आणि अर्थातच हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्येही मोडतात. त्याच्यामुळे आपल्याला कळण्यासाठी की कुठलं विटॅमिन कुठून मिळतं आणि ते जर आपल्याला नाही मिळालं तर आपल्याला काय होऊ शकतं हे कळण्यासाठी ही विटॅमिन व्हीलची ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. ओके, तर आता बघूया या विटॅमिन व्हीलला आपल्याला काय सांगायचंय ते. ओके, सो आता बघूया हे व्हील कसं काम करतंय. तर आता तुम्ही बघू शकता की इकडे 3 वेगवेगळ्या प्रकारची व्हील्स आहेत, म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कार्डबोर्ड्स आहेत जे एकमेकावर प्लेस केलेत आणि ते इंडिव्हिज्युअली फिरू शकतात आणि मध्ये हा एक स्टेशनरी ॲरो आहे जो आपल्याला दाखवतो की आपण कुठल्या विटॅमिनबद्दल बोलतोय. हे जे शेवटचं व्हील आहे ह्याच्यावर सगळे डिसीजेस लिहिलेत, ह्या छोट्या व्हीलवर सगळे विटॅमिन्स लिहिलेत आणि या मधल्या व्हीलवर सगळे सोर्सेस लिहिलेत. ओके, तर आता आपण बघूया पहिल्या व्हीलवर काय लिहिलं आहे. तर आता पहिल्या व्हीलवर आहे विटॅमिन ई. तर आता विटॅमिन ईचा सोर्स काय आहे बरं? विटॅमिन ईचा सोर्स आहे एग योक आणि होल सिरियल्स. आणि विटॅमिन ई जर आपण नाही व्यवस्थित खाल्लं तर आपल्याला होऊ शकतं इम्पेअरमेंट ऑफ साईट अँड स्पीच म्हणजे दृष्टीदोष आणि उच्चारदोष. आणि आता आपण एखादं दुसरं विटॅमिन बघूया. ओके, हे असं तुम्ही विटॅमिन व्हील बरोबर खेळू शकता. तुम्हाला हवं ते विटॅमिन सिलेक्ट करायचं, त्या विटॅमिनचा सोर्स आपण शोधून काढायचा आणि त्याबरोबर त्याच्या ठिकाणी लावायचं. आता आपण घेतलं विटॅमिन ए, त्याचा सोर्स आहे कॅरेट आणि मँगो. आणि हे जर विटॅमिन ए आपल्यामध्ये कमी असेल तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो, म्हणजेच रातांधळेपणा होण्याची शक्यता असते.
त्याच्यामुळे विटॅमिन ए आपण सफिशियंट प्रमाणात खाल्लं पाहिजे, सगळीच विटॅमिन्स राहतात. तर आता हे कसं बनवायचं आणि ह्याची सूची ह्याच्या उत्तरांची मी पुढच्या स्लाईडमध्ये दिली आहे, ती आता आपण बघूया. हे विटॅमिन व्हील तुम्ही घरी सुद्धा करू शकता बरं का. फक्त 3 कार्डबोर्ड स्केच पेन्स आणि सुई एवढंच तुम्हाला लागेल. 3 कार्डबोर्ड्स एकमेकांवर ठेवायचे, फिरतील असं बघायचं. स्केच पेनने सोर्सेस, विटॅमिनची नावं, डिसीजची नावं असं सगळं छान डेकोरेटिव्ह पद्धतीने लिहायचं की झालं तुमचं विटॅमिन व्हील तयार. ह्या चार्टमध्ये बघून तुम्ही ते व्यवस्थित लिहू शकता. So stay healthy mentally and physically. Thank you.